महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आले होते। पुण्यात शास्त्री रोडवर दांडेकर पूल चौकामध्ये देखील निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। त्यांच्या अंगावर शाई देखील फेकण्यात आली। हल्ला करणारे कोणत्याही पक्षाचे असो, एखाद्या पत्रकारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे होय। महाराष्ट्र शासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे। निर्भय बनो या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे गेले असता त्यांच्या कारवर काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला व पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबणे हे चुकीचे आहे, याचा आम्ही कुठेही समर्थन करत नाही। अशा हल्लेखोरांवर महाराष्ट्र शासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संघाच्या वतीने व सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही करत आहोत। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे निर्भया बनो या कार्यक्रमाप्रसंगी पुणे येथे गेले होते आणि त्यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला चढविला। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो आणि घटनेचा निषेध करतो। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। नमस्कार, मी शबीलाल गिरीपुंजे, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी। निखिल वागळे सरांवर झालेल्या भाड्य हल्ल्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर जे कोणी हल्ला करणारे असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी मागणी करतो। नमस्कार, मी राजन सेंडे, विदर्भ प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। पुण्यामध्ये जे निखिल वागळे सर पत्रकार यांच्यावर जो हल्ला झाला याचा मी तीव्र जाहीर निषेध करतोय आणि पोलीस प्रशासन यांना योग्य ती या हल्लेखोरावर कारवाई करावा याची मी विनंती करतोय। मी संजय मानकर, विदर्भ प्रतिनिधी, गडचिरोली। पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमासाठी निखिल वागळे सर आले होते। त्यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक व हल्ला करण्यात आला। ह्याचा मी जाहीर निषेध करते। त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी ही मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते। पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो। अमृतलाल चरडे, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, तुमसर। नमस्कार, मी धर्मेंद्र भुते, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार, तुमसर तालुका प्रतिनिधी। पुण्यात निखिल वागळे सरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात मी जाहीर निषेध करत आहे आणि वागळे सरावर झालेल्या हल्ल्याच्या अज्ञात आरोपींना प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे। नमस्कार, मी जितेंद्र बहेकर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रतिनिधी। काल पुणे येथे झालेल्या श्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर यांच्यावर निर्भय बनो या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करते। तसेच या हल्ल्यामागे असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी पोलीस प्रशासनाला विनंती करते। नमस्कार, मी नम्रता बागडे, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। निखिल वागळे सरांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करते आणि पोलीस प्रशासनाला विनंती करते की ज्या कोणी हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।